जय श्रीराम, वेलकम टू माय ब्लॉग. आणि आज आहे परशुराम जयंती. सगळ्यांना परशुराम जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि सकाळी उठल्यापासून तर मी दुकानातच होते. आत्ता मंदिरात थोडंसं काम आलं, सो मंदिरात आली आहे. आणि हे बघू शकता इथे परशुरामांचा फोटो वगैरे. तिकडे स्वयंपाक चालू आहे रात्रीच्या जेवणासाठी. आणि इकडे गौरी आहे. चलो, तर आमचं काम काय आलंय ते दाखवते मी लवकरच तुम्हाला. माझी चप्पल इकडे, तुझी तिकडे वाटतं ना. आलेच. आणि हे जार आपले आहेत का एवढं सगळं? येस. एवढं पाणी पिणार आहेत का? येस. आणि इकडे काय चालू आहे? रव्याचा वास येतोय, म्हणजे शिऱ्याची प्रिपरेशन असणार आहे. मे बी मस्त होणार आहे एकदम. कोण म्हणलं तिथे काय? युट्यूब चॅनल आहे माझं, त्याच्यावर गोजरेल नाही ना, गोजरेल चॉकलेट नाही ना, फक्त आम्हालाच ना. लेडीज चॉकलेट, लेडीज चॉकलेट 2 साड्याच्या पुढे समोर आणि 2 साड्या टाकले पोरी. ब्लेड पैसे घेऊन जा त्यांचे. दिसतात त्याला साड्याच्या पुढे म्हणतात. आणि साड्या टाकणारे 2 पोरी पण आहेत. काही चॉकलेट खाती. साड्याच्या पुढे रांगोळी. डायरेक्ट दुकानात घुसून चाललंय काम. म्हणजे आम्ही ढापतोय. हा, म्हणजे डायरेक्ट असं मागत नाही आम्ही. दुकानदार इथं अब्सेंट आहे, त्याच्यामुळे डायरेक्ट दुकानात घुसून चाललंय. काय म्हणली? बघू शकतो इथं दुकानात कोणीच नाहीये, आम्ही डायरेक्ट घुसलो. बर्थडेच्या दिवशी हात पिवळे होणार. आणि एवढं 2 बादल्या कोणाचं ह्याच्यावर करायचंय? एवढंच टाकायचंय तिथपर्यंत जाईल ना. हो का? रांगोळी तिथपर्यंत नाही काढणार पण. जाऊ दे थांबा यार. एवढं ओलं नको करू यार, माझी पॅन्ट बघ. हेनी त्यांनी ह्याच्यावर त्याच्यावर ढकलून भांडणं करून गौरीनी सडा मारलाय. आपण आपले हात घाण नाही करत बाई. गाईज बघू शकता, इकडे रथ आलेला आहे. इकडे आम्ही रांगोळी काढतोय. गाईज बघू शकता, पूर्ण मंदिराच्या समोर, पूर्ण स्ट्रेट रोडवर हे सडा मारण्यात आलेला आहे कलरचा. गौरी बघण्यात किती छान वाटते. आणि आता इथे पण सगळीकडे देण्यात येईल. आणि तिकडे रथ उभा केलाय. काय धरू मी? थँक्यू. हा गोजिरी, हॅपी बर्थडे. गाईज जसं सिद्धांत दादाचा वाढदिवस आहे तसा हिचा पण हॅपी बर्थडे गोजे. या दोघांचा वाढदिवस म्हणजे अक्षरशः जल्लोष आहे आमच्या गावात. हा ना, बघा ना, ह्याच्या दोघांच्या बर्थडेच्या दिवशी पूर्ण गाव, निम्म गाव कलरने सडे देण्यात येते. हे असं झालं लास्ट टाइम राम जेव्हा बसणार, प्राण प्रतिष्ठा होते अयोध्येत, तेव्हा असं सगळं झालेलं. त्याच्यानंतर असं आत्ताच होतंय. हा यार.
ठिकाणी आवर्जून उल्लेख करू इच्छितो की ज्यावेळेस आपण ही परशुराम जयंती साजरी करण्याचं निश्चित केलं, अवघ्या 8 दिवसात महिला मंडळाने इतकी चांगलं त्या ठिकाणी सादरीकरण केलं की ते त्या ठिकाणी निश्चित कौतुकास्पद आहे. जाता जाता मी एक त्या ठिकाणी आवर्जून उल्लेख करीन की कार्यक्रम झाल्यानंतर स्नेहभोजनाचा त्या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे. बाळासाहेब देशमुख आणि करण शिवणगावकर यांनी स्वखुशीने ही या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे. तो स्नेहभोजनाचा स्वाद या ठिकाणी आपण सगळ्यांनी घेतल्याशिवाय जाऊ नये हे या ठिकाणी आवर्जून सांगतो. आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रज्ञाताई या ठिकाणी आलेल्या आहेत. प्रज्ञाताईंचं मार्गदर्शन या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे. मी प्रज्ञाताईंना नाही जगती, तुम्ही कुणाचे नाही जगती, एकच तो श्रीराम. प्रभूचे मंगलकारक देई जीवा विश्राम. इंद्रा तो आहे ही क्षणभर उडोनी जाता, पक्षी त्या तुला उडोनी जाता, पक्षी त्या तुला काय तुझे रे काम. प्रभूचे मंगलकारक देई जीवा विश्राम. तो आपण कर्म केल्याचं ठरवलं आहे. म्हणून बाकीचं त्याबद्दल आपल्यालाही धन्यवाद देते आणि झालेली सेवा या ठिकाणी परशुरामांच्या चरणी आणि प्रभू रामचंद्रांच्या चरणी थांबते. धन्यवाद. हाय गाईज, तर आता परशुराम जयंती वगैरे व्याख्यान रॅली सगळं काही झालेलं आहे. बट तो ड्रेस आणि ते सगळ्या गोष्टी मला इतकं गरमी होत होती, त्याचा इतका त्रास होऊ लागला. सो आता तिकडे जेवण वगैरे स्टार्ट झालंय. मी घरी आले, चेंज केलंय आणि मग आता मी तिकडे चालले. वाव, मस्त असं जेवण आहे. मी आज सकाळपासून हिला बोलतीये मला शिरा खायचंय म्हणून, आणि शिराच भेटला फायनली. ही बोलली लापशी ऍक्च्युली, पण मग दुपारी गौरी बोलली की नाही शिराच आहे. मग त्याच्यानंतर अजून मला इच्छा झाली अशी जागृत की नाही मला शिराच खायचा आहे. आणि हा माझा शिरा इकडे. आणि सगळ्यांचे जेवण झालेत, आम्ही जेवायचे राहिलो होतो. सो इकडे असं आहे आणि मी जेवून घेते आता. टाटा. हाय, इकडे जेवताय सगळे. हे इकडे अगं बाई केवढी मोठी झाली ती. 2 पायावर 4 पायावर चालते. ए खाल्लं, ए खाऊ नको. ए तिला खायकडे आणू नका. तिकडे चल बर, तिकडे कोण जेवलेलं नाहीये. का भुकती तू? हे बघा गाईज, बिग लिटरली पडले आणि हे बघू शकता माझे पॅन्टचे हाल. तरी भुकतीये मला. इकडे आहेत पप्पा आळशी पण तितकीच आहे, ते पण सांगा. ऍक्टिव्ह जरी असले तरी आळशी पण तेवढीच आहे मी. माझ्याकडे बघून त्यांना बघा, मी ऍक्टिव्ह वाटते, इमोशनल वाटते. आणि अजून काय बोललं तर सिरियस असते म्हणे मी एखाद्या गोष्टी. आम्ही पण काढतो.